प्रत्येक मतदारसंघात मतदान केंद्रानिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी फॉर्म 17C च्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली गेली होती। ती मान्य करायला केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नकार दिलाय। उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीलाच फक्त ही माहिती मागण्याचा अधिकार आहे। अशात ही माहिती जर का वेबसाईटवर जाहीर केली गेली तर त्याचा दुरुपयोग होण्याचा धोका आहे असं निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय। पण मुळात हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात का गेला? तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशीच तात्पुरती आकडेवारी जाहीर केली जाते। त्यानंतर सुधारित आकडेवारी जाहीर केली जाते। मतदान केंद्रानुसार मतदानाची आकडेवारी केंद्राध्यक्षाने फॉर्म 17C नुसार भरलेली असते। पण केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी आणि फॉर्म 17C नुसार जाहीर केलेली आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचं दिसून येत असल्याने आयोगाने फॉर्म 17C मधली आकडेवारी आपल्या वेबसाईटवर जाहीर करावी अशी मागणी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांनी सर्वोच्च न्यायालयात केली। त्याबाबतच्या सुनावणीत निवडणूक आयोगाने ही बाजू मांडली। आता या फॉर्म 17C बद्दल थोडं अधिक जाणून घेऊया। या फॉर्म 17C मध्ये नेमकं काय असतं आणि फॉर्म 17C म्हणजे काय? फॉर्म 17C म्हणजे एका मतदान केंद्रावर किती मतदान झालं याची आकडेवारी असलेला फॉर्म किंवा दस्तऐवज। आता या फॉर्म मध्ये काय काय असतं? यात ईव्हीएमचा सिरियल नंबर काय आहे याची माहिती असते। मतदान केंद्रावर मतदारांची संख्या किती होती याची माहिती असते। 17A अंतर्गत मतदारांच्या रजिस्ट्रेशन मध्ये नोंदवण्यात आलेली मतदारांची एकूण संख्या किती आहे याची माहिती असते। 49AM नियमांतर्गत ज्या मतदारांना मतदान करून देण्यात आलेलं नाही त्यांची संख्या असते। वोटिंग मशीन मध्ये नोंदवण्यात आलेली मतांची संख्या असते। बॅलेट पेपर्सची संख्या किती आहे याची माहिती असते। 6 पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि निवडणूक अधिकाऱ्याची सुद्धा सही असते। या फॉर्मचे 2 भाग असतात। त्यातल्या पहिल्या भागामध्ये किंवा वरच्या भागामध्ये ही माहिती भरली जाते आणि दुसरा भाग मतमोजणीच्या दिवशी वापरला जातो। आता या फॉर्म बद्दल निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की फॉर्म 17C वेबसाईटवर उपलब्ध करून दिला तर तो मॉर्फ करून बनावट कागदपत्र तयार केली जातील आणि निवडणूक प्रक्रिया मतदानाच्या आकडेवारीबाबत गैरसमज निर्माण केले जातील। आयोगाची ही बाजू योग्य आहे की अयोग्य आहे यावर सध्या चर्चा होतीये आणि बऱ्याच अंशी टीका सुद्धा होतायत। तुमचं म्हणणं काय? तुम्हाला ही बाजू आयोगाची पटते का? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।